नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीच्या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत। आपण आरोग्य विभाग भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे वारंवार विचारले गेलेले आहेत असे मुद्दे या ठिकाणी या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। आणि त्यामधील आजचं हे महत्त्वाचं लेक्चर आरोग्य विभागाचं जे तांत्रिक सिलेबस आहे त्या तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना म्हणून या ठिकाणी तांत्रिक डायरी आपल्या समोर आहे। लेखक विकास सिंधाळकर सर, तेजस करपे सर जे आरोग्य सेवक आहेत, विकास सिंधाळकर सर टर्निंग पॉईंटचे फाउंडर आहेत आणि सचिन कुरुंद सर कर सहाय्यक, या तिघांनी लिहिलेलं हे पुस्तक अत्यंत चांगलं पुस्तक म्हणतोय मी, कारण की आपण जेव्हा आता लेक्चर्स घेत चालू तेव्हा तुम्हाला कळेल की या पुस्तकामध्ये किती चांगल्या पद्धतीने ट्रिक्ससह मुद्दे कव्हर केले आहेत। याच्यामध्ये विविध संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत, वन लाइनर्स आहेत, MPSC सरळ सेवेचे प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत, चालू घडामोडी कव्हर केलेले आहेत। म्हणजे जवळपास 80+ गुणांची जी तयारी म्हणतोय आपण ती या ठिकाणी या पुस्तकात कव्हर केलेली आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे एक दर्जेदार पुस्तक म्हणून आपल्याला बघावं लागेल। चला आजचा टॉपिक आपला काय आहे? मग आजचा टॉपिक आहे आपला मानवी रोग। आपण निवडक मुद्दे या पुस्तकातील बघणार आहोत। जवळपास 650 पानांच्या पुढे हे पुस्तक आहे, मात्र आपल्याला सगळे मुद्दे बघता येणार नाही। महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर कव्हर करणार आहोत आहे। आणि सगळे मुद्दे बघायचे असतील, सगळं काही वाचायचं असेल तर तुम्ही पुस्तक घेऊ शकतात, ते वापरू शकतात। मानवी रोग म्हणजे काय बघा, व्याख्या दैनंदिन कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी जी अवस्था असते ना तिला मानवी रोग म्हटलं जातं। साधी सोपी व्याख्या म्हणून हिच्याकडे बघता येईल। अजून थोडंसं पुढे गेलो आपण तर मानवी रोगाची व्याख्या होणे वेगळी केलेली आहे, तिचाही आपला पुढे संदर्भ येत जाईल। मग रोग कोणकोणते प्रकारचे असतात? मानवी रोगांमध्ये कोणकोणते प्रकार? एक संसर्गजन्य रोग असू शकतात, दुसरे असंसर्गजन्य रोग असू शकतात, तिसरे अभावामुळे होणारे रोग असू शकतात आणि चौथे इतर रोग असू शकतात। आता चौघांमध्ये नेमकं काय फरक आहे? संसर्गजन्य रोग कशाला म्हणणार आपण? बघा आता याच्यात आपल्याला मानवी रोग बघायचे आहे, त्याच्यामध्ये पुढे आपल्याला जीवाणूजन्य रोग आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करायचे। मग त्याची आपल्याला शॉर्टकट ट्रिकसुद्धा बघायची। तुम्हाला जीवाणूजन्य रोग जे आहेत ते टोटली एका वाक्यात सांगता आले पाहिजे। ओके, जीवाणूजन्य रोगासंदर्भात आपल्याला ते करायचं आहे। आधी सुरुवातीला आपण थोडीशी कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया। संसर्गजन्य रोग नावातच आहे संसर्ग। वैद्यकीय तज्ज्ञांनी याची वेगवेगळ्या भागात पुन्हा वर्गीकरण केले। त्यामध्ये जीवाणूजन्य रोग, विषाणूमुळे होणारे रोग, कवकामुळे होणारे रोग आणि कृमीमुळे होणारे रोग। म्हणजे संसर्ग कशामुळे होऊ शकतो? एक तर जीवाणूमुळे होऊ शकतो, बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतोय, दुसरं विषाणूमुळे होऊ शकतो, आपण ज्याला व्हायरस म्हणतो आहे, तिसरं कवकामुळे होऊ शकतो, चौथं कृमीमुळे होऊ शकतो। आपल्या परीक्षेला सातत्याने तुम्ही जर बघितलं, रोग हा मी म्हणतो या ठिकाणचा सगळ्यात महत्त्वाचा घटक। आरोग्य विभागाची कोणती परीक्षा तुम्ही द्या किंवा आपल्या झडपीच्या जे परीक्षा आहेत, आता ही लेक्चर सिरीज तुम्हाला आरोग्य विभागाची जी स्पेशल भरती तिच्यासाठी उपलब्ध आहे। पुढे झडपी अंतर्गत जी आरोग्य सेवक वगैरे पदं निघतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही उपयुक्त आहे। अनेक आरोग्य याशी निगडीत जेवढे काही पदं आहेत त्या सगळ्या पदांसाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त राहणार आहे। मी त्या पद्धतीने ती पुढे नेणार आहे। ओके, पुढचा मुद्दा असंसर्गजन्य रोग। इथे संसर्ग होतोय, इथे संसर्ग नाहीये, शरीरातील अवयवामध्ये बिघड झाला त्याच्यामुळे जो रोग प्रकार तयार होतात त्यांना आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो। पुढे अभावात्मक रोग। आता अभाव काय तर संतुलित आहारामधील काही गोष्टींचा जर अभाव तयार झाला, एखादं जीवनसत्व तुम्हाला कमी भेटतंय, कर्बोदक, प्रथिने, स्निग्ध कशाचा तरी अभाव असेल, कशाची तरी कमतरता असेल तर त्याला म्हणायचं अभावात्मक रोग। ओके, आणि काही असतात मग इतर रोग। अशा पद्धतीने या ठिकाणी रोग जे आहेत त्यांच्याबद्दल एक त्यांचं वर्गीकरण आपण बघतोय। पुढे आपल्याला जायचं आता मग ते संसर्गजन्य रोग जे आहे त्याच्यामधील जीवाणूजन्य रोगांकडे, आणि त्याच्यासाठीची ही ट्रिक्स मला वाटतं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्ही ती कुठेतरी वहीवर लिहून ठेवा, पाठ करून ठेवा, असं माझं या ठिकाणी मत आहे। ओके, बघा कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही? ही पक्ष, डाकू, धग, प्लेवी एवढं लक्षात जर ठेवलं तुम्ही, एक 4 टप्प्यामध्ये जर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर मला वाटतं तुमचा जीवाणूजन्य रोग एकही चुकणार नाही। मग हे फक्त आरोग्य सेवकसाठीच उपयुक्त नाही आहे, हे इकडे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSCच्या विविध भरत्या ज्या आहेत, जीवशास्त्र विज्ञानाअंतर्गत जो जीवशास्त्र घटक आहे मित्रांनो तो टोटली या ठिकाणी याच्यामधून कव्हर होणार आहे, हे लक्षात घ्या। आता हे पक्ष, डाकू, धग, प्लेवी। मग याच्यात पक्ष म्हणजे काय? प म्हणजे पटकी, क्ष म्हणजे क्षयरोग, क्ष म्हणजे काय?
क्षयरोग हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. प म्हणजे पटकी, क्ष म्हणजे क्षयरोग, डा म्हणजे डांग्या खोकला, कु म्हणजे कुष्ठरोग, कु म्हणजे काय कुष्ठरोग, ध म्हणजे धनुर्वात, ध म्हणजे धनुर्वात, घ म्हणजे घटसर्प, प्ले म्हणजे प्लेग आणि वी म्हणजे विषमज्वर. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. पक्ष डाकू धग प्लेवी, पक्ष डाकू धग प्लेवी. बस माझं म्हणणं या ठिकाणी तुमचं हे शॉर्टकट पाठ झालं पाहिजे. सरळ असं लिहून घ्या एका ठिकाणी, पक्ष डाकू, डाकू आपल्याला माहीत असतो, पक्ष आपल्याला माहीत आहे, धग प्लेवी, काय धग प्लेवी, पक्ष डाकू धग प्लेवी. अशा पद्धतीचं हे शॉर्टकट या ठिकाणी पाठ करून ठेवा. तुमचे जीवाणूजन्य रोग जे आहेत ते चुकणार नाहीत. आणि हे शॉर्टकट पाठच पाहिजे, कारण काय होतं आपण नंतर गोंधळ होतो. आता जीवाणूजन्य रोगामधील काही 2-3 रोग आपण या ठिकाणी बघणार आहोत. या पुस्तकामध्ये सगळे रोग त्या ठिकाणी अत्यंत सविस्तर दिलेले आहेत. आपण जे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे परीक्षेला वारंवार विचारले गेले ते या ठिकाणी कव्हर करतो या लेक्चरमध्ये. बघा, पटकी हा कोणता रोग आहे? जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग कशामुळे होतो? रोगाचं जे कारण आहे किंवा तो जो जीवाणू आहे तो मला वाटतं परीक्षेला फार महत्त्वाचा असतो. व्हायब्रो किंवा व्हिब्रिओ कॉलरी असं त्याला नाव आहे. ओके. प्रसार म्हणाल तर तो पाण्याद्वारे होतो. तुम्ही काहीतरी दूषित पाणी पिलंय, खराब पाणी पिलं, त्यामुळे हा रोग होत असतो. आणि याचा परिणाम कशावर होतो, प्रादुर्भाव कशावर होतो, तर तो अन्ननलिकेवर होतो. अन्ननलिका आपली बिघडते आहे, मग त्याच्यातून उलट्या होऊ शकतात, तुम्हाला हागवणीसारखा त्रास होऊ शकतो, जलशुष्कता येऊ शकते, पाणी तुमच्या शरीरात राहतच नाहीये. मग ही जलशुष्कता जर झालं, तुमच्या शरीरातील पाणी सगळं निघून जाते, तर मग जलसंजीवनी प्यावी लागते. त्या जलसंजीवनीला हा शब्द आहे आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे ORS. तुम्ही जर बघितलं बऱ्याच जणांना ते म्हणता येत नाही का, ORS काहीतरी उलट्या पालटं म्हणतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स असं आपण त्याला म्हणतो, ORS. पटकी, याला मग गावाकडे वेगवेगळी नावं आहेत. पटकीला आता तुमच्या लक्षात आलं असेल, ORS म्हटल्यानंतर पटकीला आणखी काय काय नावं आहेत तुमच्या डोक्यात ते आले असतील. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तुम्ही, पटकीनंतर दुसरा रोग आहे या ठिकाणी क्षयरोग, ज्याला आपण TB म्हणतो. TBचा लॉंग फॉर्म तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये. TB गाजलेला रोग, याला गावाकडे वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा रोग मायक्रोबॅक्टेरियल ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतोय. आणि भारत सरकारने याच्यासाठीचा महत्त्वाचा निर्मूलन कार्यक्रम राबविलेला आहे. तो कार्यक्रम कधीपासून राबवला जातोय, मला वाटतं हा प्रश्न विचारला गेला याच्या आधी, आणि तो तुम्हाला म्हणजे पाठच असावा अशा पद्धतीचा 1962 पासून क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू झाला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि पुढची डॉट्स उपचार पद्धती 1997 पासून सुरू झाली. या डॉट्सवर विविध परीक्षांना सातत्याने प्रश्न आलेला आहे. डॉट्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. तुम्हाला उद्या विचारलं गेलं की डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते, तर क्षयरोग किंवा TBसाठी. डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं म्हटलेलं आहे. काय डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष, ऑब्झर्व म्हणजे निगराणीखाली जे काही उपचार केल्या जातात त्याला डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असा शब्द आहे. पुढे मग सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा 97चा आहे. मग तेव्हापासून जे डॉट्स सुरू झालं म्हणजे 62ला सुरुवातीला सुरू झाला, नंतर सुधारित 97चा. आता हा TB फक्त फुफ्फुसाला होतो असं नाही आहे, म्हणजे मुख्यत्वे हा फुफ्फुसाचा आजार आहे, मात्र तो त्वचेला होऊ शकतो, हाडांनाही होऊ शकतो, कमरेला पण होऊ शकतो. आणि याच्या 4 स्टेज असतात. कशाच्या? क्षयरोगाच्या 4 स्टेज असतात. क्षयरोग जंतूचा शोध जो आहे तो रॉबर्ट कॉक यांनी लावला आहे. हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 1882 ही साल आहे. क्षयरोग दिन म्हणाल तर 24 मार्च, काय जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चचा आहे. पुढे क्षयरोग निदानासाठी मॉन्टॅक टेस्ट वापरली जाते. आता ते मग याच्या संदर्भात विविध बाबी आहे की कोणती लस टोचली जाते, हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. अत्यंत गाजलेली अशी लस आहे, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. याचा अर्थ तुम्ही जर उत्तर येत नसेल तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज आहे. पुढे राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला तुमच्याकडून पाहिजे. पुढे मग ती जी लस आहे ही किती वर्षाच्या आत लहान बालकाला टोचावी लागते, असे विविध प्रश्न या ठिकाणी आहेत.
आणि मग सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे क्षयरोगाची लक्षणं काय, ही सगळी या पुस्तकात दिलेली आहेत. ते मी या ठिकाणी स्किप करतोय, मात्र तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागतील. महत्त्वाची लक्षणं कोणती, तुम्हाला माहीत असलेलं किमान एक तरी लक्षण या ठिकाणी क्षयरोगाचं सांगता आलं पाहिजे. क्षयरोगाची लक्षणं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. TBची लक्षणं किमान एक लक्षण तुम्ही सांगणार, यात कोणती शंका नाही. आपली विज्ञानावर स्वतंत्र लेक्चर सिरीज झाली आहे. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर विज्ञानाची लेक्चर सिरीज आणि त्यावरील सगळ्या टेस्ट अवेलेबल आहे. आपले 200 लेक्चर आणि 200 टेस्टची ती सिरीज आहे. त्याच्यात मॅक्झिमम लेक्चर आणि टेस्ट आपले आता झालेले आहेत, पुढेही चालू आहे. तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि तिथून ते घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ते विज्ञानातले जे लहान लहान मुद्दे आहेत ते सगळे त्या ठिकाणी कव्हर होतील. तर क्षयरोग पुढे आपण जातो आहोत. पुढे मग याच्यामध्ये कुष्ठरोग ज्याला महारोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नॉर्वेचे डॉक्टर होते डॉक्टर हॅन्सेन्स यांनी या रोगाचा शोध लावला 1873 मध्ये. यांना हॅन्सेन्सचा रोग असंही संबोधलं जातं. आता याला वेगवेगळ्या ठिकाणी मराठीमध्ये वेगळे उच्चार आहेत. ते लगेच चुकीचं झालं, लगेच असं म्हणायचं नाही. वेगवेगळे इंग्रजी शब्दांचे मराठी उच्चार आहे. हॅन्सेन्सचा रोग असंही म्हणतात काही लोक. हा संसर्गजन्य आजार आहे आणि कशामुळे होतो तर मायक्रोबॅक्टेरियल लेप्री यामुळे तो होतो आहे, या जीवाणूमुळे तो होतोय. याच्यावर मग गोळ्या कोणत्या तर सॅल्फोन असेल, डॅप्सोन, रिफाम्सिन या गोळ्या या ठिकाणी आहे. 1943 पासून या गोळ्या वापरात आल्या. पुढे कुष्ठरोग कार्यक्रम कधीचा म्हणाल तर 1955चा. राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम 1983चा. आणि याचे जी जीवाणू आहेत ते कशा आकाराचे तर दंडाकृती. प्रभाव कशावर पडतो तर मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की कुष्ठरोगासाठी कोणत्या थेरपी वापरल्या जातात किंवा कोणत्या उपचार पद्धती वापरल्या जातात. गाजलेली उपचार पद्धती आहे. गाजलेली उपचार पद्धती या ठिकाणी आहे आणि तिचं नाव तुम्हाला मी नक्कीच सांगतो. त्याचा मला लॉंग फॉर्म तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. MDT ही जी उपचार पद्धती आहे ती या कुष्ठरोगासंदर्भात वापरली जाते. कुष्ठरोगासाठी एक महाराष्ट्रातील महान असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील आनंदवन या ठिकाणी फार मोठं कार्य केलेलं आहे. चंद्रपूरमधील आनंदवन कोणी केलंय ते कार्य मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुष्ठरोगासंदर्भात. ओके, अत्यंत महत्त्वाचं. पुढे वरती मी तुम्हाला एक लस विचारली होती बघा, तिला आपण BCG असं म्हणतो. काय BCG लस कशासाठी? क्षयरोग. तिला त्रिगुणी लस असंही म्हटलं जातं. त्रिगुणी कोणत्या 3 रोगांवरती वापरली जाते. एक तर झालं त्या ठिकाणी आपलं ते BCG वेगळी आहे, मात्र या ठिकाणी तुम्हाला त्रिगुणी लस जी आहे ती धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प या 3 आजारांवर किंवा रोगांवर वापरले जाते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय. पुढचा मुद्दा आहे आपला प्लेग हा आजार. प्लेग हा रोग जो आहे त्या संदर्भातले मुद्दे आपल्याला बघायचे. हा एक जीवाणूजन्य असा रोग आहे. ओके, हा कशामुळे होतोय? उंदराच्या अंगावरील ज्या वाढणाऱ्या पिसवा आहे का त्याच्यामुळे हा प्रसारित होतोय. पुढे हा रोग एरियाना पेस्टिट या जीवकारकामुळे होतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एरियाना पेस्टिट 3 टप्प्यामध्ये हा रोग त्या ठिकाणी आढळतो. याच्यामध्ये लागण जर याची झाली तर काखेमध्ये गाठ येते. एकदा प्लेग जर झाला तर आयुष्यात पुन्हा प्लेग होत नाही, म्हणजे एक प्रतिकारशक्ती तयार होते. पुढे लसिका ग्रंथी जे आहे त्याचा दाह फुफ्फुसामध्ये आणि रक्तामध्ये पसरतो, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. प्लेग. आता पुढचं मग या ठिकाणी धनुर्वात तुम्हाला व्यवस्थित वाचून ठेवावं लागेल. धनुर्वात सुद्धा महत्त्वाचा आजार आहे. कोणत्या जीवाणूमुळे होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या रोगाचं लक्षण कोणतं आहे धनुर्वातचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हा धनुर्वात नेमका कशावर परिणाम करतो हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे तुम्हाला आणखी घटसर्प नावाचा जो रोग आहे, घटसर्प हा कोणत्या जीवाणूमुळे होतो माहीत असला पाहिजे. याच्यामध्ये मग ते संसर्ग त्याचा कसा होतोय, त्याच्यावरची लस कोणती आहे, कोणत्या वयोगटातील बालकांना ती लस त्या ठिकाणी टोचावी लागते, विविध बाबी. मी ते स्किप केलं या ठिकाणी, ती पुस्तकामध्ये आहे, ते वाचावं लागेल तुम्हाला. पुढे प्लेग आहे, जीवाणूजन्य रोग, तो आपण घेतलाय. विषम ज्वर. काय? विषम ज्वर. साल्मोनेला टायफी या नावाच्या जीवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार म्हणून विषम ज्वराकडे बघितले जातं बघा. आणि हा जीवाणू विषम ज्वराचा अनेक वेळा विचारला गेला, मला आठवतो. जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला कळेल. आपण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत, कसे पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. आपण या ठिकाणी किमान 7 ते 8, 10 प्रश्नपत्रिका ज्या आहेत, 1 लाइनर्स असतील, काही प्रश्नपत्रिका असतील, त्या सोडवून घेणार आहोत. हे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला सुद्धा उपलब्ध होतील, हे लक्षात असू द्या. साल्मोनेला टायफी
या जीवाणूंमुळे हा आजार होतोय. विषम ज्वरला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. टायफॉईड असं म्हणतो आपण त्याला, टायफॉईड. ओके, गावाकडे वगैरे तुम्ही बघितलं तर टायफॉईड आपण हा आजार म्हणून बघत असतो. प्रमुख लक्षणे 4 ते 5 आठवडे असणारा ताप हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण याच्यामध्ये. आणि 95% रुग्ण जे आहे ते साल्मोनेला टायफी, तर 5% पॅराटायफी या जीवाणूमुळे त्यांना हा आजार होतो. पुढे कोणत्या वयामध्ये हा आजार होऊ शकतो? मात्र मुख्यत्वे हा 5 ते 9 वर्ष वयोगट जे आहे याच्यामध्ये जास्त आढळतो आपल्याला. पुढे अधिशयन काळ काय आहे, म्हणजे किती दिवसामध्ये लक्षणं दिसायला लागतात, तर 10 ते 14 दिवस, म्हणजे लवकर लक्षणं याची दिसत नाही. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. मग याच्यामध्ये लक्षणं कोणती, तर भरपूर ताप येणे, तोंड, चेहरा, डोळे लालभडक होणे, घसा कोरडा पडणे, जीभ ओठ कोरडा पडतो, नाडीचा वेग कमी होतो, पोटात दुखते, अतिसार, अंगावर गुलाबी रंगाची पुरळ या बाबी. पुढे या रोगाचे रुग्णास क्लोरोफेनिकॉलची कॅप्सूल 250 मिलीग्राम दर 6 तासांनी द्यावी लागते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, क्लोरोफेनिकॉलची कॅप्सूल. पुढे टायफॉईडचा जंतू नेमका कोणत्या आकाराचा असतो, तर तो दंडाकृती असतो. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दंडाकृती असा हा जंतू त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची ही मुद्दे आहेत. मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवणे. काय पुन्हा एकदा या ठिकाणी आपण शॉर्टकट रिवाईज करूया. बघा, पक्ष, डाकू, धग, प्लेवी. काय, पक्ष, डाकू, धग, प्लेवी. पक्ष, डाकू, धग, प्लेवी. प म्हणजे पटकी, क्ष म्हणजे क्षयरोग, डा म्हणजे डांग्या खोकला, कू म्हणजे कुष्ठरोग, त्यानंतर ध म्हणजे धनुर्वात, घ म्हणजे घटसर्प, प्ले म्हणजे प्लेग, वी म्हणजे विषमज्वर. मला असं वाटतं या लेक्चरमधून नक्कीच तुमचा एक गुण या ठिकाणी पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. 1 ते 2 गुण या ठिकाणी याच्यावर तुम्हाला येऊ शकतात आणि तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तो वाया जाणार नाही, यात कोणतीही शंका नाही आहे. हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. ही लेक्चर सिरीज पुढे कंटिन्यू करायची का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्यापुढे जे काही लाईव्ह लेक्चर होतील आणि इतर लेक्चर अपलोड होतील ते सगळे तुम्हाला या चॅनलवर भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ठेवा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.